देशाच्या राजधानीत सध्या मोकळा श्वास घेणं कठीण झालंय. फटाके, गाड्या आणि कंपन्यांमुळे दिल्लीतील AQI म्हणजे एअर क्वालिटी इतकी खराब झाली की दिल्लीत होणाऱ्या सगळ्या मृत्यूंपैकी 15% मृत्यू हे फक्त एअर पोल्युशनमुळे होत आहेत. पण एअर पोल्युशन झालंय म्हणजे नेमकं काय झालंय तर तुमच्या शहरातील हवा श्वास घेण्यालायक आहे की नाही हे एअर क्वालिटी इंडेक्सवरून ठरतं. समजा हवेची क्वालिटी 0 ते 50 असेल तर हवा फ्रेश असते, त्यात कोणतेही टॉक्सिक इलेमेंट नसतात. व 50 ते 100च्या दरम्यान AQI असला तर हवा ठीकठाक असते. पण जे लोक आधीच आजारी येतं त्यांना मात्र याचा त्रास होऊ शकतो. पुढे AQI 100 ते 150 असला तर सर्वांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. आणि 150 ते 200 AQI असला तर लहान मुलांना, गरोदर महिलांना व वयोवृद्धांना या हवेमुळे प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. आणि जर AQI 200 ते 300 असेल तर तुम्हाला श्वसना रिलेटेड दीर्घकालीन आजार जडू शकतो किंवा तुमचे अवयव सुद्धा निकामी होऊ शकतात. व शेवटी AQI 300 ते 500 असेल तर त्या हवेमध्ये श्वास घेणं म्हणजे विष घेण्यासारखं आहे. कारण अशी प्रदूषित हवा जर रेग्युलर तुमच्या बॉडीमध्ये जात असेल तर तुमचा घडा भरण्याआधीच तुमचा मृत्यू होऊ शकतो. कारण दिल्लीत सध्या 428 AQI आहे. म्हणजे त्या हवेत जर तुम्ही दिवसभर राहिलात तर 20 सिगारेट घेतल्यासारखं आहे. आणि फक्त दिल्लीच नाही तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा या राज्यातील मोठमोठ्या 93 सिटीजमध्ये सुद्धा हा AQI 300च्या वर आहे. म्हणून मग आपल्यासाठी हवा प्रदूषण थांबवणे ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. आणि असं नाही की आपल्या देशामध्ये क्लीन एअर नाही आहे. आपल्या देशातील शिलाँगमध्ये AQI फक्त 12 आहे आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा 25 आहे. आणि असे कित्येक शहर आहेत ज्यात AQI फक्त 50च्या खाली आहे. पण आपण लगेच हवा प्रदूषण थांबवलं नाही तर हा AQI सुद्धा 300 पर्यंत पोहोचू शकतो. आणि असंच तुमच्या शहरातील AQI किती आहे हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.